कल्याण मुरबाड मार्गावर मृत्यूचा सापळा. रायते येथे भीषण अपघातात 11 जण ठार. प्रवासी इको गाडीतील सर्वांचा जागीच मृत्यू. कल्याण तालुक्यातील कल्याण मुरबाड मार्गावर रायते परिसरात आज सकाळी घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला असून 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतांमध्ये 3 महिला आणि 8 पुरुषांचा समावेश असून यामध्ये 2 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह मुरबाड तहसीलदार कार्यालयातील क्लार्क भूषण घोरपडे यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे इको प्रवासी गाडीत प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना या अपघातात जागीच मृत्यू झाला. सर्व प्रवाशांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार कल्याणहून मुरबाडकडे जाणारी प्रवासी इको गाडी आणि दुसरे वाहन यांच्यात धडक झाली. ही धडक इतकी प्रचंड होती की दोन्ही वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला. अपघाताचा आवाज दूरवर ऐकू गेल्याने स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र दृश्य इतके भयावह होते की अनेकांचा थरकाप उडाला. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता. रक्तबंबाळ अवस्थेत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिक, पोलीस आणि आपत्कालीन पथकांना मोठे प्रयत्न करावे लागले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून तर मृतदेह बाहेर काढण्याचे काम दीर्घकाळ सुरू होते. या भीषण अपघातामुळे कल्याण मुरबाड मार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी बंदोबस्त वाढवून वाहतूक वळवली आणि परिस्थिती नियंत्रणात आणत मार्ग हळूहळू सुरळीत करण्यात आला. दरम्यान अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी वेग आणि निष्काळजीपणा हे प्राथमिक कारण पुढे आले आहे. अवैध प्रवासी वाहतूक आणि पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह. दरम्यान या अपघातानंतर कल्याण ग्रामीण भागातील अवैध प्रवासी वाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कल्याण मुरबाड मार्गावर बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या इकोसारख्या वाहनांचा मोठ्या प्रमाणात वावर असून त्यांच्यावर प्रभावी कारवाई होत नसल्याबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. विशेषतः कल्याण ग्रामीण वाहतूक बीटच्या कामकाजावर यामुळे गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अवैध वाहतूक सुरू असताना देखील त्याकडे दुर्लक्ष का केले जाते असा सवाल उपस्थित केला जात आहे. काही ठिकाणी अशा बेकायदेशीर वाहतुकीला पोलिसांच्या कथित हप्ते प्रथेचे संरक्षण असल्याचा चर्चाही रंगू लागल्या असून या व्यवस्थेचा बळी निष्पाप प्रवाशांना ठरावे लागत असल्याची तीव्र भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी केवळ तपासापुरते मर्यादित न राहता अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे. अपघातात मृत झालेल्यांची नावे: प्रशांत उर्फ बबलू रुपेश चंदने वय 21 वर्ष, देवगाव मुरबाड; भूषण घोरपडे वय 49 वर्ष, अंधेरी मुंबई; जिजा गोविंद केंबारी वय 50 वर्ष, टेंबरे मुरबाड; अनंता पवार साखरे मुरबाड; दीपक गवळी कल्याण; गणपत जेनू मध्ये वय 32 वर्ष, देवराळवाडी मुरबाड; स्नेहा मोपे वय अंदाजे 22 वर्ष, नारायणगाव मुरबाड; मानसी मोहपे वय अंदाजे 20 वर्ष, नारायणगाव मुरबाड; प्रथमेश मोहपे वय अंदाजे 17 वर्ष, नारायणगाव मुरबाड. बाकी दोघांची ओळख पटवणे सुरू आहे. 13/11/26 कल्याण अहिल्यानगर या हायवेवर पावणे 11च्या सुमारास इको आणि टाटा मिक्सर याच्यामध्ये अपघात झालेला आहे. ते इकोमध्ये पॅसेंजरचे मृत्यू झाले. त्यांचे मृतदेह गोविले हॉस्पिटलला आणलेले आहेत. पुढील कारवाई चालू आहे. किती लोक आता अपघात झालेल्या माहितीप्रमाणे 11 समजतं. त्याची खात्री करून महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगलवरती जाऊन www.mumbai-deadline24.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर यूट्यूबवरती जाऊन मुंबई डेडलाईन 24 हे चॅनेल सर्च करा. सबस्क्राईब हे बटन दाबा. आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.